जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण करणार आहोत एक मोठीच्या मोठी पोलखोल आणि ती बी पुराव्यासहित. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम, आपण बिना पुराव्याचं बोलत नाही, आपण आगाऊचं बोलत नाही. जे कोणी जे बोललं ते दाखवायचं आणि त्याच्यावर जे काही कागदपत्र असतील, पुरावे असतील ते दाखवायचे. बस एवढंच आपलं काम आहे, बाकी काय आपला विषय नाही. तर चला व्हिडिओकडे येऊयात. बघा, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे. जरांगे पाटलांना एकीकडे सरकार बदनाम करत आहे, जरांगे पाटील सरकारवर आरोप करत आहे, पण समाज नावाची एक गोष्ट आहे या महाराष्ट्रात. त्या समाजाला कळलं पाहिजे की नेमकं वास्तव काय आहे. मग हे वास्तव आपल्याला समाजापुढे आणावंच लागल आणि त्या हिशोबाने आपण काम करत असतो. तर आता पहा, सध्या आता जरांगे पाटील असं म्हणले की दरेकर साहेब भंपकपणा करत आहेत, सगळी म्हणजे हे आहे म्हणले, सगळा भ्रष्टाचार चालू आहे आणि हे लोकांना येड्यात काढणं चालू आहे. तर दरेकर साहेब असं म्हणले की जरांगे पाटीलच भंपकपणा करायत म्हणले. मग आता या दोघांमध्ये नेमकं भंपकपणा कोण करायले आणि जे योजना आहेत त्या योजनांमध्ये किती सत्यता आहे, काय काय आहे काय काय नाही, ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं. पण तत्पूर्वी सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्या समाजाला शहाणा करून सोडा, सगळ्या समाजापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. चला आता एका एकाने येऊ आपण, काय नेमकं भानगड आहे ते. तर पहा, आपल्याकडे लाडका भाऊ योजना सुरू झाली. ते काय म्हणले, आधी फक्त लाडकी बहीणच योजना का म्हणले, लाडका भाऊ नाही का? तर मग याने लाडका भाऊ योजना बी सुरू केली. मग लाडका भाऊ योजना काय, तर 12वी पास झाला रे झाला त्याला 6,000 रुपये भेटणार. लोक खुश झाले, सगळे 12वीचे पोरं खुश आहेत. म्हणले आता काय, नुसता अर्ज केला की 6,000, अर्ज केला की 6,000. खरंच असं आहे का, ते बी पाहायचंय आपल्याला. मग म्हणले डिप्लोमा पास केला की 8,000. वा रे वा, डिप्लोमा वाले बी खुश झाले. आयटीआय फिटीआय केलेले सगळे पोरं एकदम खुश. म्हणले काय डिप्लोमा झाला, जीटीसी झालं की 8,000. डिग्रीवाले तर त्याच्याहून खुश झाले. म्हणले आपल्याला तर 10,000. आता घरी पैसे मागायचं काम नाही, काहीच नाही, बस महिन्याचा पगार घ्यायचा आणि रोजचे 200 रुपयाची, समजा 3-250 रुपयाची केसर म्हणजे इमल, असं सगळं म्हणले 200-250 रुपये रोजचे 300 रुपये जरी खर्च केला आपण, घरच्याच्या शिवाय खायचं काम नाही म्हणले. आपण आपलं टून म्हणले नंबर 1 कार्यक्रम आहे म्हणले, 10,000 रुपये महिन्याला. तर हे सगळं कसं काय बाबा, काय नाही हे पाहायचं आपल्याला. ठीक आहे, मग ही योजना सरकारनं जाहीर केली. सरकारनं योजना जाहीर केल्याबरोबर आता जरांगे पाटील काय म्हणले याच्यावर पहा. जरांगे पाटील म्हणले पैसे देऊन मतदान घेणे आहे म्हणले ही योजना. म्हणजे कोणती, लाडका भाऊ योजना, म्हणजे दुसरं काही नाही म्हणले. पैसे द्यायचे आणि मतं घ्यायचे असं आहे म्हणले. आता खरंच हे असं आहे का पाहूत आपण. आता त्याच्यानंतर म्हणले ही योजना फसवी आहे. आता ही योजना खरंच फसवी आहे की नाही ते बी पाहू आपण. आपण पाहायचं म्हणजे काय, जे सरकारनं सांगितलं तेच मी तुम्हाला सांगणार, फक्त तुम्ही तुमचं समजून घ्या आता काय भानगड आहे ते. आणि क्लिअर कट सांगतो, पण आपण काय कोणाच्या बापाला भीत नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे आपण फक्त आपल्या स्वतःच्या बापाला भीतो, कारण त्यानं आपल्याला जन्म दिलेला आहे, बाकी काय आपल्याला घेणं देणं नाही. तर पहा, योजना फसवी आहे की नाही ते बी पाहू आपण. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, जास्त दिवस चालणार नाही ही योजना. म्हणजे जास्त दिवस चालणार नाही, खरंच पाहू आपण किती दिवस चालू शकते ती योजना, काय काय आहे शासनाकडे, काय काय नाही, किती दिवसाचा प्लॅन आहे, सगळं पाहू आपण. त्यानंतर यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्या. काय म्हणले जरांगे पाटील, काय करा म्हणले, यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि मुलींचं शिक्षण मोफत करा. आता तुम्ही म्हणसाल मुलींचं शिक्षण तर ऑलरेडीच मोफत आहे की, KG to PG शासनानं GR काढलेलं आहे की म्हणले मुलींना मोफत शिक्षण, 100% फीस माफ. आणि मग काय भानगडे म्हणले, तरी बी जरांगे पाटील असं काम नाहीत. म्हणजे जरांगे पाटील समाजाला फसवायलेत का ते पाहावं लागल. बरं, मग शासन म्हणते GR काढून मोफत शिक्षण आहे, तर मग तिकडे फीस लागायली का ते बी पाहावं लागल. कोण खरं कोण खोटं सगळं पाहायचं आपल्याला, फक्त तुम्ही ध्यान द्या. आता याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, हे सगळं असं जरांगे पाटील म्हणल्याबरोबर आपल्याला, तुम्हाला तर माहित आहे, छू म्हणलं की काही जण असतं तर लगेच भुकायला तयार राहत होतं, आहे की नाही. तर असं आपण कोणाला वाईट बोलायचं नाही. पण तुम्हाला सांगतो, एक प्रतिष्ठित व्यक्ती, आमच्या समाजाचे मोठेच्या मोठे नेते जे पडद्यामागून काम करतात. आता पडद्यामागून काय काय करतात आम्हाला माहित नाही, आम्ही उघड उघड करतो बाबा सगळं जे करायचं ते. तर असे माननीय श्री दरेकर साहेब जे आहेत, तर ते पडद्यामागून करतात म्हणा कामं असे सगळे. तर ते क्रांती मोर्चाच्या पाठीमागं होते म्हणा पडद्यामागून, मुक मोर्चाच्या पाठीमागं होते म्हणा पडद्यामागून, आणि ठोक मोर्चाच्या पाठीमागं होते म्हणा पडद्यामागून. म्हणजे त्या मोर्चाला, आंदोलनाला यश मिळावं म्हणून होते का त्याचा सत्यानाश करण्यासाठी होते, ते जरांगे पाटलांनी सांगितलंय. आता मी डबल सांगितलं नाही, कारण ते मुक मोर्चा पण संपला, ठोक मोर्चा पण संपला आणि क्रांती मोर्चा पण संपला, सगळा कार्यक्रम झाला, त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. म्हणजे पडद्यामागून दरेकरांनी काय कार्यक्रम केला हे मी सांगायची गरज नाही. पण आता पाहू, आता काय म्हणलेत बाबा आपले प्रवीणजी दरेकर, ज्यांनी मनसे थ्रू BJP आणि त्याच्यामध्ये मुंबई कोणती के बँक काय घोटाळा आपल्याला माहित नाही बाबा, म्हणतात लोक की हजारो कोटी रुपयाचा पार चक्काचूर करून सगळी बँक मातीत घालून सत्यानाश केला आणि मराठी माणसाचा चकत पैसा खाऊन घेतला म्हणून. कोणा खाल्ला आपल्याला माहित नाही, कोणावर आरोप आहे ते तुम्हाला माहिती, मी कायला सांगू, आपल्याला काय नाही. आपल्याला फक्त जे दिलंय डॉक्युमेंटरी जे आहे तेच फक्त पाहायचे. तर हे माननीय जरांगे पाटलांबद्दल काय बोलले दरेकर साहेब,
पडद्यामागून, बरं का, म्हणजे आंदोलनाला पडद्यामागून राहतात आणि आंदोलकाच्या नेतृत्वाची बदनामी करायला मात्र पडद्याच्या पुढी, मीडियाच्या पुढे असं छाती ताण क्या ते, कारण ते त्याचा पक्षच आहे 56 इंचीवाला. ते असं 56 इंची घेऊन आले आणि म्हणले जरांगे पाटील भंगपकपणा करत आहेत. म्हणले काय करायत, म्हणले निवळ भंगपकपणा चालू आहे. म्हणले नुसती फसवेगिरी, नुसती टोलवाटोली, नुसती फेकाफेकी. म्हणले कोणाची? जरांगे पाटलाची. असे दरेकर साहेब म्हणले. पाहायचंय आपल्याला नेमकं काय ते. म्हणले जरांगेंना पब्लिसिटी पाहिजे. कोणाला पब्लिसिटी पाहिजे? जरांगे पाटलांना. म्हणजे ज्याच्या सभेला 1.5 कोटी लोक येतात, मीडियावाले रोज तिथं बसून राहतात, सरकारचा एकही माणूस, एकही म्हणजे पार्लगे मुख्यमंत्र्यापासून तर पार्लगे हे असे पडित सडित जे नेते आहेत, ज्याला विधान परिषदेवर घ्यावं लागते, जे लोक विधानसभेमध्ये निवडून येऊ शकत नाही, ज्याची लायकी नाही निवडून यायची, ज्याला मग मागच्या दारानं विधान परिषदेवर घ्यावं लागते, असे सगळे डंगरे डुंगरे फेकाफेकी करणारे, घोटाळे करणारे, 4 पक्ष बदलणारे, सगळे या जरांगे पाटलावर तुटून पडले. आणि त्या माणसाला म्हणा पब्लिसिटीची गरज आहे. आम्हाला तर माहित नाही बाबा, असेल गरज, आपल्याला काय माहित आहे की नाही. जरांगे पाटील माहितच नाहीत. शेंबड्या लेकराला विचारलं तर ते सांगते जरांगे पाटील कोण आहेत आणि काय करतात ते. पण दरेकर साहेब, तुमचं जर नाव एखाद्या शहाण्या सुलत्या माणसाला विचारलं ना, तर दरेकर कोण आहेत ते म्हणतील ते बँक घोटाळेवाले का. म्हणजे ज्याचं त्यांना पाहायचं पब्लिसिटी कोणाला पाहिजे ते. मी म्हणत नाही, असा आरोप आहे तुमच्यावर. चला पुढे जाऊ. पहा, मग म्हणले जरांगे राजकीय बोलतात. म्हणजे आपण 4 पक्ष बदलून मागच्या दारानं विधान परिषदेचा आमदार होऊन थोबाड घेऊन पुढे यायचं आणि बोलायचं लोकांसमोर की हे असं आहे ते तसं आहे. पण इकडे जरांगे पाटील म्हणून राजकीय बोलले की तुमचा लगे थैथयाटच. म्हणजे राजकारण काय तुमच्या बापाची, आज्याची, पंजाची, खापर पंजाची जहागीरदारी आहे का? सर्वसामान्य माणसानं काय राजकारणावर बोलायचं नाही का? आम्ही फक्त घे की मतदान दे, ठोक खपा खप खपा खप खपा खपत मत द्यायलाच आहेत का आम्ही? म्हणजे आम्ही काय बोलायचंच नाही, हे की नाही? तोंडाला चिकटपट्टी लावून घ्यायची, फक्त मतदान द्यायचं, फक्त मतदान द्यायचं. तुम्ही मात्र त्याच्यावर आयुष्य करायची. त्या मतदानावर निवडून येत नसले तर मागच्या दारानं तुम्ही विधान परिषदेवर जायचं. वाह, काय मक्तेदारी. तर असे हे दरेकर साहेब म्हणले. काय म्हणले? राजकीय बोलतात म्हणले ते. बरं पुढे जाऊ. मुस्लिमांचा आणि धनगरांचा त्यांना कळवळा येतो म्हणले. का बाबा, येऊ नाही त्याला कळवळा? मग काय करायचं? मग काय त्याच्या मागे लागायचं लाकड काट्या घेऊन? वा रे वा, ही शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. 18 पगड जातींच्या मागे लागायची. त्यांना सोबत घ्यायचं नाही, त्यांच्याबद्दल प्रेम दाखवायचं नाही, त्यांच्याबद्दल मया दाखवायची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा असं सांगतो की बाबा कोणाच्याच मागे जायचं नाही, फक्त आपण आपल्या जातीचं काम करा. असं कोणी सांगतं का कोणी काही? मग हे काय तुमच्या मनामध्ये मुस्लिमांबद्दल आणि धनगरांबद्दल इतका द्वेष काऊन आहे? बरं, तुम्ही पत्रकार परिषद असं बी म्हणले स्पष्टपणे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका बी सांगितली आणि तुम्ही बोंबलायला विरोधी पक्षाच्या नावानं. आधी त्याही सांगा म्हणून त्याची भूमिका काय. तुमची भूमिका तर क्लिअर आहे, द्यायचं नाही म्हणून. मग त्याची भूमिका घेऊन काय करता? चला पुढे जाऊ. आता म्हणले जरांगेचं भूत जे आहे ते उतरवणार म्हणले आम्ही. कोण उतरवणार म्हणे जरांगेचं भूत? दरेकर साहेब. म्हणजे कोणाच्या मानगुटीवर बसलंय? तुमच्या. काऊन बसलंय ते तुम्हाला माहित, काऊन बसले ते. आता एवढे जे एकूण एकावर आरोप केलेत ते सगळे आपल्याला पाहायचे सविस्तरपणे. आता पहिली गोष्ट, आपला लाडका भाऊ योजना आहे, ती योजना आपण पाहू. पहा, मूळ योजना काय आहे, लाडका भाऊ योजना मुळात काय ते आधी पाहू. तर मूळ योजना असे आहे, तर सरकार एक वेबसाईट उपलब्ध करून देणार आहे. काय? एक वेबसाईट उपलब्ध करून देणार आहे. त्या वेबसाईटवर काय करायचं? कंपन्या नोंदणी करतील. म्हणजे समजा एखादी वेबसाईट असेल www आणि पुढे काही असेल, तर त्याच्यावर कंपनी काय करणार? नोंदणी करणार, म्हणजे रजिस्ट्रेशन करणार. आता महाराष्ट्रात कंपन्याच किती आता मला माहित नाही, तरी सांगतो तुम्हाला की काय करणार? कंपनी रजिस्ट्रेशन करणार. कुठं रजिस्ट्रेशन करणार? या वेबसाईटवर कंपनी रजिस्ट्रेशन करणार. आणि मग तिथले 12वी पास, डिप्लोमा पास आणि पदवी पास लोक बी त्या वेबसाईटवर नोंदणी करणार. म्हणजे एकीकडून कंपन्यांना नोंदणी करायची, एकीकडून विद्यार्थ्यांना नोंदणी करायची. आणि मग ते काय करणार? जेवढ्यांना नोंदणी केलेली आहे त्याच्यापैकी त्या कंपन्यांना जितके लोक लागतील, समजा आता कंपन्या काय आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,00,000-2 लाख तर कंपन्या नाहीत. कंपन्या कुठं आहेत आपल्या? पुणे, मुंबई, संभाजीनगर, अशा काही ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. बस, बाकी तर कुठं कंपन्या नाहीतच महाराष्ट्रामध्ये, है की नाही? हाता का नाही? ते तर आपल्या हायत नाहीत, ते सगळ्या गुजरातला गेल्या, पार चालल्यात, अजून बी चालल्यात. ते तर थांबवणं होईना झालं. पण इकडे भंपकपणा कोण करायला म्हणले तर पाहू आपण आता भंपकपणा. तर या 2-3 गावातल्या ज्या कंपन्या असतील शहरातल्या, त्या इथं 10-5 कंपन्या येतील. लय समजा 10 येतील. 10 नाही हो, 1 शून्य वाढून घ्या, 100 कंपन्या आल्या. समजा किती कंपन्या आल्या? 100 कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलं की काय म्हणले? आम्ही म्हणले यायला घेणार 100 कंपन्या. एका कंपनीनं समजा लयत लय 100 माणसं घेतली, 200 घेतली, अहो 500 घेतली. किती घेतली? 500 घेतले. 500 माणसं एका कंपनीने 500 लोक घेते का? घेतले, समजून घ्या. झाले 50,000. किती झाले? 50,000 लोक इकडे लागतील. किती लागतील? 50,000. आता 50,000 लोकांना ही कंपनी कामावर घेणार आणि 6 महिने कामाला ठेवणार. किती महिने कामाला ठेवणार? 6च महिने. कारण ही अप्रेंटिस ही योजना किती महिन्यासाठी आहे? 6 महिने.
त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकार काय करणार, या 50,000 लोकांना 6,000 रुपये देणार. आता हे म्हणजे कोणाला 12वी पासला 6,000, मग त्याच्या पुढच्याला 8,000, मग त्याच्या पुढच्याला 10,000. आता हे 50,000 आकडा मी आवाच्या सव्वा कवा सांगितलाय बरं का. इतक्या कंपन्याच नाहीत या वेबसाईटवर, लय आल्या तर आल्या 2-4 कंपन्या येतील आणि ते 5-25 अशी फुकटी पोरं घेतील. म्हणजे एकूण घेऊन 1001 पोरं घेतील या कंपन्या. याच्यापेक्षा जास्त काही कंपन्या हे पोरं घेणार नाहीत. आणि घेतले तर लय चांगलं बरं का. शासनाने जर समजा याच्यातून 5-10 लाख लोकांना जर अशा पद्धतीने काम करून दिलं तर मग लयच भारी. पण हे किती महिन्यासाठी आहे हो? फक्त 6च महिने. मग जरांगे पाटील काय म्हणले, हे लय दिवस चालणार नाही. आता हे तुम्ही जी योजना जाहीर केली ती योजनाच म्हणाली की हे फक्त 6 महिन्यासाठी आहे. मग आता जरांगे पाटील चुकीचं बोलायला भंपक आहेत का, योजना जाहीर करणारे भंपक आहेत का, ते दरेकर साहेब भंपक आहेत, हे समाजाने ठरवायचं. मी काहीच म्हणणार नाही, मी फक्त योजना एक्सप्लेन करून सांगायलो. मग हे किती दिवस पैसे देणार, 6,000. मग या 6,000 बरं, ही योजना काय फक्त मराठा समाजासाठी आहे का, नाही, सगळ्या जाती धर्मासाठी आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 1 12वी पास पोरासाठी, एकूण 1 डिप्लोमा पास पोरासाठी, एकूण 1 डिग्री केलेल्या पोरासाठी आहे, फक्त मराठा समाजासाठी नाही. मग हे सगळे बिचारे गोर गरीब बहुजन समाजातले 18 पगड जाती धर्मातले पोरं जर समजा पुण्यामध्ये एका कंपनीनं 10,000 पोरं निवडले, समजा 10,000 निवडले, एक कंपनी निवडते का, नाही निवडत, 1000 पोरं निवडली. मग हे 12वी पास झालेले गोरगरिबाईचे पोरं खेड्यामधून पुण्यात गेले समजा, आणि त्याला किती रुपये मिळणार, 6,000 रुपये. त्या 6,000 रुपयामध्ये त्यानं पुण्यात राहायचं, खायचं, आपलं भागवायचं आणि 6 महिन्यानं बोंबलत वापस यायचं. 6,000 रुपयामध्ये पुण्यात राहू शकते का हो पोरग? मग तुमच्या 6,000च्या टिकल्या काय कपाळाला लावून हिंडायच्यात का? वारे वा, काय नंबर 1 योजना आहे, लय भारी योजना हो. लय अशी तर योजनाच नाही हो महाराष्ट्रामध्ये, नाही जगात अशी योजना नाही. आणि किती महिने, 6च महिने. तिकडून बोंबलत वापस आल्यावर मग काय करायचं, मग काहीच नाही. म्हणजे ज्या पोरायला वाटत होतं की आता मस्त आपल्याला पैसे भेटायले तर मस्त एन्जॉय करायचं, तसं नाही बापू. हे सगळ्यालाच नाही. आपल्या इथं जर पाहिलं तर 15 लाख मुलं दरवर्षी 12वी पास होतात. मग तुमच्या मनानं काय या 15 लाख पोरायला 6,000 रुपये भेटणार आहेत का आता? सबसेल चूक. 15 लाखाला जर 6,000 दिले तर यायला सरकारचं स्वतःच्या घरचं बी वावर शेती विकून द्यावं लागतील, हे की नाही, इतका पैसा नाही शासनाकडे. मग कोणाला द्यायचे, हे फक्त त्या कंपनीनं जेवढे निवडले तेवढ्यालाच. आणि किती दिवस, 6च महिने. आणि ते बी शहरामध्ये नोकरी. त्या 6,000 रुपयात याने तिथं जाऊन धकवायचं आणि काम शिकायचं. वा रे वा, का नंबर 1 योजना आहे. कोण कोणाला फसवायचं ज्यातं त्यानं पाहायचं, आपल्याला काही घेणं देणं नाही. आता दरवर्षी म्हणले 3 ते 4 लाख मुलं डिप्लोमा करतात. मग आता हे 15 लाख, हे 4 लाख, हे 5-6 लाख लोक आपले पदवी करतात. मग हे असे 20-25 लाख लोकायला, 20-25 लाख विद्यार्थ्याला हे दरवर्षी 6,000 दर महिन्याला आणि 8,000 आणि 10,000 देणार आहेत का? याचं उत्तर आहे नाही, नाही, नाही. हाय का उत्तर याचं खरं? नाही. मग नेमकं तुम्ही ठरवायचं कोण भंपकपणा करायले. दरेकर साहेब फार असं छातीत आणून म्हणले आम्ही इथल्या भावायला 6,000 रुपये द्यालो, 8,000 रुपये द्यालो, 10,000 रुपये द्यालो, आणि जरांगे पाटील दिशाभूल करायत म्हणले. आपलं दरेकर साहेबांना ओपन चॅलेंज आहे. याच्यापेक्षा जर वेगळं काही या GR मध्ये असेल तर तुम्ही मी आपण दोघच 1 to 1, तुम्ही काहाला त्याला म्हणता आपण चर्चा करू. मी बी मराठा समाजाचाच आहे, मी तर काय जरांगे पाटील बी नाही. मग आपण चर्चा करू का आहे काय नाही ते, है की नाही. मग आपण चर्चा करू आणि आपण ठरवू की नेमकं काय करता येईल आपल्याला, बरोबर आहे. मग ही चर्चा जर आपल्याला करायची असेल तर आपण काय करूया, तुम्ही माझ्याकडे या, मग सांगतो मी तुम्हाला कसं काय आहे, काय काय नाही, काय सगळ्याला सगळं बरोबर आहे ना. आता पुढे जाऊ जरासं. ही योजना तर कार्यक्रम बुझ झाला या योजनेचा, कळाली तुम्हाला कोण भंपक आहे, कोण काय करायला. आता पुढे जाऊ. आता दुसरं जरांगे पाटील काय म्हणले होते, मुलींना मोफत शिक्षण करा. मुलींना काय करा म्हणले, मोफत शिक्षण द्या म्हणले. पण दरेकर साहेब म्हणले जरांगे पाटील हे भंपकपणा करायले, तर ते म्हणले मुलींना मोफत शिक्षण असून हे डबल म्हणले समाजामध्ये भ्रम फलवायले. आता तुम्हाला उदाहरण असेल, आपल्याकडे लेखी आहे सगळं, काही विषय नाही. पहा GR आला शासनाचा. काय GR आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SCBC तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत असा एक GR आला. मग त्याच्यात बदल बी केला. मग ते म्हणले आता सरसगट सगळ्या मुलीला फुकट म्हणले शिक्षण. काय म्हणले, सरसगट सगळ्या मुलींना फुकट शिक्षण, है की नाही. सरसगट फुकट म्हणले, सगळ्याला कोणच पैसे द्यायचे नाही, सगळं शिक्षण फुकट आहे. मग जरांगे पाटील म्हणले हे खोटं आहे. दरेकर साहेब म्हणले हे खरं आहे. आता खरं आहे का खोटं आहे मी तुम्हाला दाखवतो, चला पहा. बघा, ही आहे गायत्री सुभाष रांजवे. गायत्री सुभाष रांजवे ही आहे वाशिमची. कुठली आहे ही मुलगी, ही मुलगी आहे वाशिमची मुलगी आहे गायत्री सुभाष रांजवे, वाशिम, जिचा देशामध्ये
फक्त महाराष्ट्रात नाही बरं का, देशामध्ये न्यायालयाचं म्हणजे न्यायालयामध्ये जे सर्वोच्च म्हणजे न्यायाधीश असतात, सर्वोच्च नाही बरं का, न्यायाधीश असतात, त्या न्यायाधीशांसाठी झालेल्या परीक्षेमध्ये जिनं देशातून नंबर मिळवला, काच्यातून, राज्यातून नाही बरं का, देशातून नंबर मिळवला, आणि त्या मुलीनं BA LLB ऑनर्स इन काय आहे, कुठलं हे कॉलेज आहे, कुठलं कॉलेजचं नाव कुठं आहे, कॉलेजचं नाव याच्यावर आलं नाही का, बरं जिथलं असेल तिथं आलं असेल बरं का, कॉलेजचं नाव कुठं तरी मी सांगतो, 10 नंबर सहित आणलाय आपण, हे बघा हे 10 नंबर आहे त्यांचा, आणि हे कोणचा नंबर आहे, पॅन नंबर आहे, आणि हे सगळे ती बहुतेक नागपूरचं कॉलेज आहे ते, हा हे वारंगा पोस्ट डोंगरगाव, हे तिचं गाव बुट्टीबोरी नागपूर, हा असा इथं सापडलं बघा, हे कुठलं कॉलेज आहे ते, नागपूरचं कॉलेज आहे, नागपूरचं, या नागपूरच्या कॉलेजला ती BA LLB ला लागली, म्हणजे जज म्हणून ती जजची परीक्षा पास झाली, ती जज होणार आहे, त्या पोरीनं पहिल्या वर्षाची अकॅडमिक इयर 2024 इयर फर्स्ट, कुठलं इयर आहे, फर्स्ट इयर, बघा हे फर्स्ट इयर फी 2024-25 किती लागली हो, 1,91,500, म्हणजे किती झाली, 1,91,000 आणि किती आहे 500. आणि सांगा आता मुलींना मोफत शिक्षण, मग मुलींना मोफत शिक्षण आहे तर हे फीस कोण घ्यायलंय, तुमच्या GRची त्या मुलींना मोफत शिक्षणाची पुटोळी करून हे जे दरेकर साहेब यायलेत ना पुढे की मुलींना मोफत शिक्षण केलं, जरांगे खोटं बोलत आहे, तर ती पुटोळी जरांगे पाटलांनी दरेकरच्या तोंडात खुपसायची का, आता तोंडात म्हणायलो, वेगळं म्हणू नका काय, की बाबा हे 1,91,500 रुपये जी फीस भरली त्या पोरीनं, ही कशी द्यावं लागायली, मग तुमचं तर शिक्षण मोफत आहे, मग साला हे भंपकपणा कोण कर रहा है बे, हा हे जे भंपकपणा आहे ते नेमकं करायला कोण, ठरवा एकदा, म्हणजे अशी उचलली जीप की लावली टाळायला लावायचं, जरांगे पाटलांना बदनाम करायचं, जरांगे पाटील भंपक आहेत, राजकीय आहेत, ढमक आहेत, एकदा स्वतःची लायकी तपासा दरेकर साहेब, आणि आधी तुम्हाला बोलायचं ना तर ते पडद्या मागून राहण्यापेक्षा आता पडद्यासमोर या, माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, पोरीचं नाव दिलंय मी, पोरीचं नाव आहे गायत्री सुभाष रांजवे, काय नाव आहे, गायत्री सुभाष रांजवे, पेमेंटची डेट आहे 24/2/2024, ओके राईट है बरोबर, मग हे तुम्ही तपासा आणि सांगा की हे 1,91,500 रुपये कस काय लागले, आता तिने या वर्षी दुसऱ्या वर्षीची फीस भरली 1,95,000 भरणार आहे आता, मग आता हे पैसे कस काय लागायचे बा, इथं अक्षरामध्ये बी लिहिले ₹1,91,500 ओनली, मग आधी याचं उत्तर द्या आणि मग जरांगे पाटलावर आरोप करा. जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे काम करत आहेत, 100% समाजाच्या हिताचं काम करत आणि ते समाजासाठी लढत आहेत. त्यांच्याबद्दल चुकीचं बोललेलं कोणी खपून घेणार नाही आणि तुमच्यामध्ये इतकी हिंमत आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की जरांगे पाटील हे फक्त प्रसिद्धीसाठी करायचे, तुमच्या दम आहे आणि तुम्ही समाजासाठी काम केलंय, विधान परिषदेचा राजीनामा द्या, पटकन 3 महिन्याला विधानसभा येता, उभं राहा, निवडून या, चला हो द्या, दूध का दूध पाणी का पाणी, का लावू ग, ही तुमची योजना. मुलींना मोफत शिक्षण 1,95,000. त्या माणसानं शेत इकलंय, त्यानं मला फोन केलता, म्हणला सर मला वावर इकावं लागलं, म्हणला मग ही पोरगी या देशातून नंबर काढलाय म्हणला तिनं, देशातून, तरी सुद्धा मला वावर इकून पैसे भरावे लागले. म्हणला सर याच्यावर काय होतंय का? मग आता दरेकर साहेब या पुढे आणि याच्यावर काहीतरी करा, नाही तर उगं थोबाड इचकत बसू नका कोणाच्या नावानं, आहे की नाही, करायला त्याला कामं करू द्या, चांगल्या पद्धतीने चालू आहे. एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती करा जाऊन की शिंदे साहेब काहीतरी फॉल्ट झालाय, आपल्या योजनेमध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी आल्यात, लेकरायला फीस भरावं लागली, हे जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना सांगा. आणि शिंदे साहेबांनी ताबडतोब हे सगळं जे आहे, शिंदे साहेबांना मी पहिलेपासून म्हणतो की ते अत्यंत संवेदनशील मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या महाराष्ट्राचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी त्या पालकत्व स्वीकारलं. आता हे काय फक्त मराठ्याच्या पोरीसाठी आहे का? हे GR कोणासाठी आहे? मराठ्यासाठी आहे का? पहा कोणासाठी आहे, तर हा EWS साठी आहे, SEBC साठी आहे, त्याच्यानंतर OBC साठी आहे, हे सगळ्यासाठीच आहे GR. हे कोण्या एकट्यासाठी आहे का? नाही, हे सगळ्यांसाठीचा असलेला GR आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की हे फक्त एका समाजाचं नव्हे, हे सगळ्या समाजाच्या लेकरा बाळावर अन्याय व्हायला, सगळ्या समाजाच्या. म्हणून बाकीच्यांनी बी कमेंट करणाऱ्यांनी जरा या गोष्टीचा विचार करा आणि भंपकपणा कसा आहे या सरकारमध्ये आणि या सरकारच्या अशा दलिंदर लोकांमध्ये, हे दरेकर सारखे, ते समजून घ्या आणि त्याच्यावर बोला, है की नाही. दरेकर साहेब हात जोडून विनंती आहे तुम्हाला, जर तुम्ही याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेतली आणि हे जर पालक मला म्हणले, या पालकांनी जर परत मला फोन केला की साहेब तुम्ही व्हिडिओ केला, मगर सर तुम्ही व्हिडिओ केला आणि दरेकर साहेबांना मदत केली, या वर्षीची 1,95,000 फीस आपली वाचली, डबल तुमच्यासाठी स्पेशल लाईव्ह घेऊन येतो आणि तुमचे जाहीर आभार मानतो मी समाजासाठीचे. एवढंच बोलतो आणि फक्त ATM गुरु चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ATM गुरु नावाचं आपलं फेसबुक पेज आहे, त्या पेजला सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, एवढी विनंती करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बघा, हे सगळं झाल्यानंतर आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे आपण 100 रुपयामध्ये मराठी व्याकरण देतो सगळ्या मुलांना, सगळ्या समाजातल्या.
पैसे नसतील कोणाकडे तर त्याने फोन करायचा, आपण त्याला फुकट बी देतो. काय करतो? फुकट बी, फक्त त्याने सांगायचं. त्याचबरोबर या मराठा आरक्षणासाठी असेल किंवा शेतीसाठी असेल किंवा नापिकीसाठी असेल किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून असेल किंवा कोरोनामध्ये ज्यांनी कोणी आपल्या घरचं आई वडील गमावलेले आहेत, असे ज्यांना पालक नाहीत किंवा आई किंवा वडील या दोघांपैकी एक गमावले, त्या लेकरांना सुद्धा आपण फुकट शिकवतो सगळं. त्याच्यामध्ये नवोदयची बॅच आहे, स्कॉलरशिप आहे, अंकगणित आहे, सगळं आहे, वर्षभराची बॅच आहे, 100+ टेस्ट होतात, सगळं होतात. तर हे बॅच तुम्हाला जर सगळं घ्यायचं असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे आपलं. ॲपचं नाव आहे एटीएम गुरु एज्युकेशन. फक्त एटीएम गुरु आपल्या चॅनलचं नाव, त्याच्या पुढे एज्युकेशन टाकलं प्ले स्टोअरला जाऊन की हे ॲप येते. ह्या ॲपवरून तुम्ही काय करू शकता? हे ॲप घेऊ शकता प्ले स्टोअरवरून आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे कोर्सेस घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थांबतो इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.